आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। विचार न बदलता चुकीच्या गोष्टी कशा बरोबर करून दाखवता येतील त्याचा मार्ग शोधताय आता तुम्ही। हे सगळं कुकर वाटप करून प्रत्येक घरातल्या बाईला तिची जागा स्वयंपाकघरापुरती कशी मर्यादित आहे हेच दाखवून दिलं ना तुम्ही। तिच्या अस्तित्वाला कमीच लेखलं तुम्ही। तर आम्ही केलेल्या प्रत्येकच गोष्टी तुम्ही चोकात शोधता तर आम्ही तरी काय बोलणार आहात? बर तसं नसेल तर मग प्रत्येक बाईच्या शिक्षणासाठी काहीतरी उपयोगी पडेल, तिला तिच्या पायावर उभं राहता येईल याच्यासाठी काहीतरी का देऊ नाही वाटलं तुम्हाला? स्वयंपाक बनवायचं कुकरच का दिसलं तुम्हाला? हा म्हणजे कुठलंच काम कमी नाही डॅडी, स्वयंपाक करणं हे पण मोठंच आहे काम। पण तुमचे बाईबद्दलचे विचार तिला परत परत स्वयंपाकघरातच ढकलते, तिला तिथनं बाहेरच पडू देत नाही। बाईचा दर्जा दुय्यम हे तुमच्या मनात आहे ना, अगदी खोलवर बसलेले आहे। तसं नाही जावई बाप, आमचं ऐकून तर माझ्याकडे वेळ नाही डॅडी, येतो आम्ही। चला त्या फार वाईट झालं, पण आता काय करणार? तुमच्या चेहऱ्यावरचा मुखवटा कधी ना कधीतरी सूर्याला कळणारच होता की। पण माझ्या भावना आहेत बरं का तुमच्या बरोबर। बाकी खर्च मात्र खूप केलाय हा तुम्ही डॅडी, पण सूर्याच्या मनातला तुमच्यासाठीचा गेलेला आदर मात्र विकत नाही घेऊ शकला तुम्ही। असू द्या असू द्या, हरकत नाही, आपण मात्र प्रयत्न करत राहिले पाहिजे। तुम्ही प्रयत्न करत राहा आणि बघा जमतंय का ते। बाकी काही म्हणा डॅडी, सूर्याने तुम्हाला चांगलंच कामाला लावलं हे मात्र अगदी खरंय। असं काळजी घ्या हं? येते। डॅडी अहो एवढा आटापिटा करून हाती काहीच लागलं नाही हो। हा फक्त 2 कुकर राहिले, काय करू? काय करू? एका तू बसन एका त्या शोभाला बसून घे चांगले 4-5 शेट्ट्या। अरे हसतो तो काय? दादा, अरे किती वेळ झाला तुझी वाट बघत होते। काय झालं? राजू ताईचा फोन आला होता। कधी? आता थोड्या वेळ आधीच आला होता। अगं मला का नाही फोन केला तिनं? ती तुला फोन करत होती पण तुझा फोन लागला नाही म्हणून मग मला केला। बर मला सांग, अजून काय सांगितलं का तिनं? कुठं राहते ती? खाय प्यायचं सगळं व्यवस्थित आहे ना? आणि पाऊस पाणी जास्त असेल ना तिकडं, तिला म्हणा गारवा हवेत, स्वतःला जप। तिच्या जवळच्या मैत्रिणीचा फोन नंबर घेऊन ठेवता येत नाही का? राजूचा फोन लागला नाही तर तिला करता येतो ना फोन आपल्याला। अरे हो हो, थांब जरा, तिला बोलू देणारच का नाही?